स्नेहनील आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बीएडचा नुकताच रिझल्ट लागलेला आहे आणि नुकतंच कालपासनं याचा रजिस्ट्रेशन जे आहे, नोंदणी जी आहे ती सुरू झालेली आहे. आणि ही नोंदणी आपल्याला माहिती आहे की 16 तारखेपर्यंत याची नोंदणी करायची आहे. आणि याच नुसार नंतर आपला कॅपराऊंड लागणार आहे. कॅपराऊंड नंतर पहिला कॅपराऊंड झाल्यानंतर दुसरा, तिसरा अशा पद्धतीने आणि चौथा जो आहे तो इन्स्टिट्यूशनल राऊंड आहे. या 3 राऊंड मध्येच आपला नंबर लागला पाहिजे याचा आपल्याला विचार करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, चौथ्या राऊंड मध्ये जर तुमचा त्या ठिकाणी नंबर लागला तर तुम्हाला त्या ठिकाणी जागा इकडे तिकडे बघावं लागतं आणि ती फीज आहे ते फीज मॅनेजमेंटची फीज आपल्या सर्वांना लागते, कारण ते सर्व राईट्स जे आहेत ते सर्व राईट्स त्या संस्थेला असते किंवा त्या इन्स्टिट्यूशनला असते. त्यामुळं आता या जर तुमचे चांगले स्कोर असेल, चांगले मार्क्स असतील तर आवर्जून चांगला गव्हर्नमेंट कॉलेज, आणि एक सांगू इच्छितो, प्रामाणिकपणे सांगतोय, तुम्हाला जर चांगला शिक्षक जर बनायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो, बोगस कॉलेजमध्ये ऍडमिशन करू नका, चाल ढकल कॉलेज करू नका, किंवा इरेग्युलर कॉलेज म्हणजे नाही बा अनियमित कॉलेज पाहिजे मला फक्त जायचं आणि राहायचं, तरी त्याला व्हॅल्यू नाही, हेच लक्षात घ्या. तुम्हाला खूप मोठ्या अडचणी पुढे शिक्षक बनल्यानंतर येतील. कॉलेज चालवायचं आहे म्हणून त्यांना विद्यार्थी पाहिजे आहेत म्हणून या सर्व गोष्टी करतात, पण तुम्हाला चांगला शिक्षक बनायचं असेल तर रेग्युलर तुम्हाला कॉलेज करावं लागेल. विद्यार्थी मित्रांनो, तर अशाच कॉलेजमध्ये तुम्ही प्रवेश घ्या. कॉलेज इकडे तिकडे पडलेले आहेत जे जायला नाही लागेल, काही न करताही तुम्हाला मार्क्स देतील, पास करतील, पण तुम्हाला शिक्षक बनायचं आहे तर चांगला शिक्षक बना, अन्यथा बनवू नका. त्यामुळं अशी सुद्धा कॉलेजेसच्या संदर्भातील जी माहिती आहे ती माहिती सुद्धा आपण या ठिकाणी देणार आहोत. आता हा जो व्हिडिओ बनवतो आहे, हा व्हिडिओ आहे गॅप सर्टिफिकेटच्या संदर्भातील. विद्यार्थी विचारतायत, सर गॅप सर्टिफिकेट रजिस्ट्रेशनच्या वेळी लागतं का? नाही विद्यार्थी मित्रांनो, गॅप सर्टिफिकेट ही तुम्हाला रजिस्ट्रेशनच्या वेळी लागत नाही. परंतु तुम्हाला जर तुमची 3 वर्षाची, 2 वर्षाची, 1 वर्षाची जर गॅप असेल, तुमची कुठेतरी तब्येत बिघडली असेल, तुम्ही कुठेतरी गॅप घेतलं असेल, किंवा काहीतरी कारणामुळे तुम्ही ते शिक्षण पूर्ण करू शकले नाही, त्या शिक्षणामध्ये जर तुमचा खंड पडला असेल, म्हणजे एमए केल्यानंतर काहीच केलं नाही, 2-3 वर्षानंतर तुम्हाला वाटलं की आता मला बीएड करायचं आहे, बीए केल्यानंतर किंवा बीएससी किंवा बीकॉम केल्यानंतर तुम्ही काहीच केलं नाही, तुम्ही कुठे स्पर्धा परीक्षेची तयारी करताय, आता कुठेतरी पवित्र पोटाच्या भरती होत आहे, कुठेतरी मला वाटतंय की आता मी शिक्षक बनावं, कोणीतरी मला सल्ला देत आहे, अशा वेळेला तुमची जी गॅप पडत आहे. आणि अशाच वेळेला विद्यार्थी मात्र काय करते, हवेत असतात. स्पर्धा परीक्षेवाले तर हवेतच असतात की मी स्पर्धा परीक्षा काढेन, मी अधिकारी बनेन, मी असं करेन, मी तसं करेन. पण ज्या वेळेला रिझल्ट 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष येत नाही, त्यावेळेला कोणीतरी मित्र एखादी सल्ला देतो की बीएड करून घे, डीएड करून घे, याच बेसवरती तुझा सीईटी किंवा टीईटीचा रिझल्ट असते मित्रा, किंवा टेटचा पेपर असतो, यावरच तू पास होणार आहेस आणि याच मार्कवरती तू चांगला शिक्षक सुद्धा बनू शकते. म्हणून कसं तरी डीएड किंवा बीएड करून घे. आणि त्यावेळेला मात्र असे विद्यार्थी जेव्हा डीएड बीएड करायला येतात त्यांना मात्र 3-4 वर्षाची जी गॅप पडते, त्यावेळेला मात्र आपल्याला स्कॉलरशिपच्या वेळेला गॅप सर्टिफिकेट द्यावी लागते. मग गॅप सर्टिफिकेट कुठून मिळेल तुम्हाला? तर गॅप सर्टिफिकेट विद्यार्थी मित्रांनो, तहसील कार्यालय, कोणत्याही जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यामध्ये तुम्हाला माहित आहे की तहसील कार्यालय आहे, त्या तहसील कार्यालयामध्ये तुम्हाला याच्यात शपथपत्र बनवून घ्यायचं, म्हणजे ऍफिडेव्हिट करायचं आहे. शपथपत्र की मी एवढ्या वर्षापर्यंत माझं असं या कारणामुळे माझी गॅप पडलेली आहे. एक स्टॅम्प पेपर घ्यायचा आहे 100 रुपयाचा. 100 रुपये स्टॅम्प पेपर घेतल्यानंतर त्यात तिकीट लावायची आहे आणि तुम्ही स्वतः तुमच्या हाताने त्या ठिकाणी लिहू शकता. लिहून घेणार तुम्ही स्वतः तालुका दंडाधिकाऱ्याच्या नावाने ते लिहायचं आहे आणि तेच तुम्हाला ते एक स्वतःचा आधार कार्ड आणि स्वतःच्या जे काही मार्कशीट किंवा जो लास्ट इयरचं जे काही एज्युकेशन आहे त्याची मार्कशीट, स्वतःचा आधार कार्ड आणि स्टॅम्प पेपर हे घेऊन तुम्हाला सेतूमध्ये काय करायचं आहे, फोटो काढायचा आहे. काही 15-20 मिनिटांनंतर तुम्हाला त्या तहसीलदाराचे साईन शिक्का करून तुम्हाला ते कागद मिळतं आणि ते कागद म्हणजेच तुमचं काय, शपथपत्र आहे. आणि ते शपथपत्र तुम्हाला ऍफिडेव्हिट काय करायचं आहे, त्या कॉलेजला द्यायचं आहे. ज्या वेळेला तुम्हाला स्कॉलरशिप घ्यायची असते त्यावेळेला स्कॉलरशिपचा एक रूल लक्षात ठेवायचा आहे, 3 वर्षापेक्षा जास्त जर तुमची गॅप असेल तर तुम्हाला स्कॉलरशिप मिळत नाही. जर कॉलेजवाले जर काही मॅनेज करून जर त्या ठिकाणी अर्ज करत असतील तर नक्की तुम्हाला ते मिळू शकते, हे मी सांगतोय. परंतु रूल काय आहे, 3 वर्षापर्यंतच्या गॅपच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळत नाही. दुसरा एक विषय असा आहे की एमएसडब्ल्यूचे जे विद्यार्थी आहेत किंवा प्रोफेशनल एज्युकेशन जर तुम्ही केलं असेल, कारण बीएड सुद्धा प्रोफेशनल एज्युकेशन आहे, यापूर्वी जर तुम्ही प्रोफेशनल एज्युकेशन केलं आहे तर बीएड हा प्रोफेशनल, जे एमएसडब्ल्यू आहे हा प्रोफेशनल एज्युकेशन नाही. त्यामुळे एमएसडब्ल्यू जे झाला आहे आणि त्यांना जर बीएड करायचं असेल एमएसडब्ल्यू झाल्यावर त्या विद्यार्थ्यांना सुद्धा स्कॉलरशिप मिळते. जर असं कोणतं कॉलेज म्हणत असेल तर आवर्जून फोन करा विद्यार्थी मित्रांनो, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. नंतर जे एससी एसटी बांधव असतील, ओबीसी बांधव असतील, त्यांच्या स्पर्धा परीक्षा, त्यांच्या जे काही फीज आहे त्या फीच्या संदर्भात सुद्धा व्हिडिओ बनवणार आहे. ज्या बीएड करायला ज्या ज्या गोष्टी अडचणी येत आहेत त्या प्रत्येक गोष्टीवरती आपण काय करणार आहोत, व्हिडिओ बनवणार आहोत आणि ज्यावर तुम्हाला मार्गदर्शन करणार आहोत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे, त्या ठिकाणी लिंक सुद्धा दिली आहे, त्या लिंकवरती जॉईन व्हा. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर बीएडच्या संदर्भातलं आपल्या ग्रुपला मिळत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आदित्य आपला एक मित्र आहे, तो तुम्हाला उत्तर देतो आहे.
त्यात सर्व गोष्टी तुम्हाला त्याला त्याचा अनुभव आहे, त्यामुळे काही अडचण नाही. जर काही अडचण आली तर मला मेसेज करा, कॉल मात्र करू नका, कारण आपल्याकडे कॉल उचलायला वेळ नाही. विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. तुम्हाला योग्य मार्गदर्शन देणं हे आमचं काम आहे. विद्यार्थी मदत हे आमचं कर्तव्य आहे, म्हणून आम्हाला तुम्हाला सांगणं गरजेचं वाटतंय. म्हणून आम्ही हे व्हिडिओ बनवतो आणि त्या माध्यमातून तुम्हाला योग्य तो मार्गदर्शन देण्याचं काम करतोय. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.